शेवट होणार आहे. आपला सुद्धा या दिवसांमध्ये शेवट होणार आहे. एवढ्या दिवसामध्ये होणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा दिवस नाही आहे का? नाही नाही, 7च दिवस आहे आणि भागवतही 7च दिवसाचा आहे, नाही का? मग 8व्या दिवशी जसं मग आपण जातो तसं याचं जे उद्यापन करतो आपलं पण उद्यापन करतात ते 13व्या दिवसाला, नाही का? ते समजून जायचं. तर असं हे भागवत महापुराण आमच्या ममताताई गुप्ता यांच्याकडे गेल्या 7 दिवसापासून आपण अमृताचं पान करत आहात, नाही का? ज्यांना 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 ते प्राप्त झालेलं आहे ते अमरत्वाले पोहोचले, नाही का? ज्यांना ज्यांना प्राप्त झालं ते अमर झाले, नाही का? आणि ज्यांच्या ज्यांच्या नशिबात नाही त्याचा समजा कर्माचा भोग समजाव, नाही का? अशा प्रकारे हे भागवत अमृत आहे. हे आपल्याला पावन करणार असं एक फळ आहे. पावन करणार याच्यापासून निर्माण होणारं जे फळ आहे, ते मिळणारं फळ आहे, ते कसं आहे? ते पावन करणार आहे. ते असं म्हणा का संजीव ज्याला आपण अमृत म्हणतो, नाही का? ते कधीही मृत्यू न पावणे अशा प्रकारचा त्याला आजीवन असं जन्म प्रदान करतात. त्याला मृत्यू कधी मिळत नाही असं हे फळ आहे. आणि सुख समाधानानं मनुष्य तिथं जाऊन पोहोचतो, नाही का? कोणतीच हाल अपेक्षा न करता मनुष्य हा मृत्यू जरी पावला तर त्याला वेदना होत नाही. कोणत्याच प्रकारच्या वेदना होत नाही ज्यानं हे केलं असेल त्याला, नाही का? त्याला माहिती पडत नाही का आपण इथं होतो का कुठं होतं, काही माहित नाही पडत, नाही का? म्हणून हे जे आहे हे अमृत फळ आहे, नाही का? हे म्हणजे इच्छा जशी केली तसं तुम्हाला, नाही का? तसं तुम्हाला याच्यातून मिळू शकते. आज विशेष म्हटलं म्हणजे आज एकादशीचा दिवस आहे, नाही का? आणि बारशेला आपला काला समजा म्हणतात, नाही का? अशा प्रकारचं हे व्रत आपण करत असतो समजा म्हणतात. किंवा हे जे भागवत समजा वाचलं, आता कोणी कोणी मधामध्ये समजा करते. आता मधामध्ये त्याच्यामध्ये पण हे काय म्हणतात का भागवतामध्ये एकादशी आली पाहिजे, तर ते फळ तुम्हाला चांगल्या प्रतीचं समजा फळ प्राप्त होते. कारण एकादशीचं पुण्य हे महान असते, छोटं नसते. एकादश म्हणजे काय? एकादश म्हणजे एकादशीचा जो उपवास असतो ना, तो आपण फक्त करतो म्हणजे करतो. आता कोणाकोणाला एकादशी आहे असो, ज्याला असेल त्याला असेल. मी त्याचं एक महत्व सांगतो काय नाही. एकादशी म्हणजे काय? तर एकादशीला जी पहिला म्हणजे किती 3 दिवसाची एकादशी असते. एकादशी एका दिवसाची नसते, 3 दिवसाची असते. पहिला दिवस दशमीचा असतो, नाही का? पहिला दिवस दशमीचा असतो. तर दशमीला आपण फक्त एक भुक्त असलं पाहिजे, म्हणजे फक्त एक वेळ जेवण केलं असलं पाहिजे. फक्त दशमीला रात्रीचं जेवण केलं, एकदा केलं, तर मग एकादशीला बिलकुल फराळावर फक्त, नाही का? आणि जेव्हा बारस असते ना, बारसेला फक्त जेव्हा आपण पारणं फेडणे किंवा पारणे सोडणे म्हणतो, किंवा एकादश सोडणे, त्याला आपण द्वादशी राहते त्या दिवशी. त्या दिवशीचा फक्त एक वेळ फक्त आपण भोजन घेतलं पाहिजे. म्हणजे दशमीला एक भुक्त, एकादशीला पूर्णपणे 24 घंटे फक्त. आणि जो कोणी निराहार करत असेल ती वेगळी गोष्ट, परंतु आजच्या जमान्यामध्ये ते काही काही जणांना अशक्य झालेलं आहे. का की शुगरवाल्याला खावंच लागते, नाही का? शुगर असेल त्याला याच्याशिवाय जमत नाही, नाही का? नाही तर त्याची शुगर वाढल्याशिवाय राहत नाही. आणि बारसला एकादश सोडावं लागते. तर त्या एकादशीचं ज्याला आपण काला खाऊन बारशीला करत असतो, तर काल्याच्या दिवशी ज्याला ज्याला आपण जेवण घालतो ना, ज्याला ज्याला बोलून आपण आमंत्रित करून ज्याला जेवण देतो ना, किंवा जे काही आपण करतो त्याचं पुण्य, त्या व्यक्तीचं पुण्य आपल्याला मिळते असं महत्व आहे. म्हणून लोक बारशीच्या दिवशी, नाही का, बारशीच्या दिवशी त्या व्यक्तीला आवर्जून बोलवतात. आमच्या सारख्याला तर बिलकुल वाट पाहतात. आमचे एक ते गोरकार वाटत होते तो बरोबर बिलकुल महाराज आज तुम्हाला दोघांनी जेवण आहे आपल्याकडे. हो, एकादशी दिवशी बरोबर असला दोघां. कारण काय असते माहिती आहे का, जे आपण जे केलेलं पुण्याचा वाटा असते त्यातला अंश त्यांना मिळतो. म्हणून लोक बारशीला काला करत असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते काय व्रतामध्ये व्रत, एकादशी व्रत
आणि दिंडी जागरण देवाप्रिय हे एकादशीचं व्रत आहे नाही का. आणि त्या दिवसाला दिंडीचं जागरण झालं पाहिजे, ती एकादशी नाही का. एकादशी व्रत हे नाही का, त्या दिवसाला दिंडीचं जागरण, त्या दिवशी दिंडी झाली पाहिजे किंवा मग नामस्व कीर्तन झालं पाहिजे, हे त्या एकादशीच्या दिवसाचं महत्व आहे नाही का. नाही का, आपण तर सट्ट फराळानं फुगलो होता, मस्त झोपा घेतो, काय तो एकादशी आहे काय नाही का. नाही का, एकादशी आपण आता पण कोण आता एकादशीचा अर्थ अलग काढला. दिवसभर चरा पण एका दिवस करा, एकादशी करा नाही का. दिवसभर चरा पण एकादशी करा नाही का. मग आता एका जणाने एकादश पकडली, मग काही नाही, 2 डझन केळं आणले नाही का. 2 डझनातला एकही केळ शिल्लक नाही ठेवलं दिवसभरातून. एकादश म्हणता येईल का त्याला? नाही, त्याला एकादश नाही म्हणता नाही का. व्रता माझी व्रत एकादशी पावन दिंडी जागरण नाही का. हे दिंडीचं जागरण देवाला प्रिय आहे. आणि त्यातल्या त्यात आता मला सांगा तुम्ही, एकादशी कशाला, आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी. जर एखादं कार्य जर असेल समजा म्हणा ना, आपलं काम होऊन राहिलं नाही, आपण काय करतो, उपोषण मांडतो ना नाही का. तुमच्या हक्कासाठी नाही का उपोषण मांडतो. आमची जर समजा काही आमचे हक्क राहिले तर आम्ही त्या एज्युकेशन ऑफिसच्या समोर काय टाकतो, पाल टाकतो, त्याच्यात बसतो आणि आमचं मागणी मागतो. म्हणजे येणारा तो त्याला बरोबर हे करते, फिकीर पडते का नाही बा तुमच्या मागण्या मान्य झाल्या. आता आमच्या ज्युनियर कॉलेजला आमची मान्यता आली, 20% त्यांना अनुदान भेटलं. त्यांनी खूप उपोषण केले आता 1 महिन्याच्या अगोदर, तर मिळालं त्यांना नाही का. हे काय असते माहिती आहे का, हे उपोषण. आता लक्ष्मणाने किती वर्ष उपोषण केलं, 14 वर्ष नाही का. 14 वर्ष उपोषण केलं, म्हणून कोणतं कार्य झालं, महान कार्य. ते कार्य होणे नव्हतं, ते काम होणार नव्हतं, पण ते उपोषणामुळे झालं. म्हणून आपल्याला उपोषण, 1 दिवसचा उपास म्हणजे उपोषण होतोय. भगवंताला कशासाठी करतो, भगवंता मला सुखरूप ठेव फक्त नाही का. मला काही माझ्या इच्छा आकांक्षा असतील त्या काही मी तुला सांगत नाही, परंतु फक्त मला माझे मार्ग चुकू नको देऊ आणि मला सुरक्षित ठेव नाही का. अशा प्रकारचा आपण त्याच्यासाठी आपण. आणि एक शास्त्राचा नियमही आहे नाही का. आता तुम्हाला सर्व जे शिकलेले आहेत त्यांना माहिती आहे, शास्त्राचा नियम असा आहे का 1 दिवस तरी हप्त्यातून काय असला पाहिजे, उपवास केला पाहिजे नाही का. नाही का, त्याचं कारण 2 आहेत समजा म्हणायचं नाही का. कोणते कारण आहेत 2? एक कारण म्हटलं म्हणजे असं आहे का, जे शरीराला दररोज जर काम करून घेतलं तर ते शरीर 1 दिवस काय होणार आहे नाही का. आता जेवढी तुम्ही आता समजा 2 व्हीलर घेतली, जेवढी तुम्ही चालवली नाही का, तर जेवढी चालवली तेवढी तिथं लाईफ कमी नाही होणार का नाही का. जेवढी चालवाल तुम्ही तेवढं लाईफ कमी होईल. मग आता आपली हे अंदरची मशीन आहे, ते काय मशीनच आहे ना. मग जेवढी चालवसाल तेवढी, जेवढं तुम्ही तिला जर तिच्याकडून काम करून घेतलं तेवढं ती काय कमी दिवस टिकल. हा नियम आपल्या जवळ आहे, आपल्याला माहित आहे. जेवढं एखाद्या वस्तूकडून आपण काम करून घेतलं ती कमी दिवस टिकतं नाही का. पण ज्याच्याकडून जास्त काम करून घेतलं ते कमी दिवस टिकतं, ज्याच्याकडून कमी काम करून घेतलं ते जास्त दिवस टिकतं नाही का. हे तसं ना आपल्यावर डिपेंड आहे ना. हे एक कारण झालं, शास्त्रीय कारण आहे. शास्त्राचं म्हणजे विज्ञानाचं कारण आहे का बा आपण 1 दिवस तरी समजा मनाचा उपवास केला पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे असं का जास्त खाऊन काय फायदा आहे बा. आपण 1 दिवस उपाशी राहिलो तर बाकीचे लोक जगतात तेवढ्या अन्नामध्ये नाही का. नाही का, तेवढं कमी नाही करत आपण, तेवढं 1 दिवसाचं समजा वाचून ठेवायचं नाही का. असं अशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगितलं का 3 दिवसाची समजा एकादशी असते. कोणती? दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ, त्याने तो स्वयंभू संतोष पावे नाही का. एकादशी म्हणजे एकादशी अशी आहे का दशमी पासून तुम्हाला पालन करावं लागते आणि दशमी झाल्यानंतर एकादशी नंतर मग 12 अशा प्रकारचं नाही का. एकादशी जागरण, हरिपूजन, नामस कीर्तन, द्वादशी क्षीरामाजी दान, अशा प्रकारे जो आदरे परिपूर्ण एका जनार्दनी बंधन तया नाही. एकनाथ महाराज म्हणतात, हे जर अशा पद्धतीने जर समजा म्हणाचं जर हे जर आचरण केलं आणि आपण एकादशी जर केली तर त्याला बंधन नाही म्हणतात नाही का. बंधनामध्ये बांधून राहत नाही, मनुष्य हा मोकळा राहतो. मोकळा म्हटलं म्हणजे
मोकळा म्हटलं म्हणजे नाही का, त्याला कोणतंच बंधन बांधू देत नाही, कोणतंच नाही, माया रूपी नाही ना कोणतंच समजा इच्छा रूपी नाही, काहीच नाही, सर्व तो त्याच्यातून परिपूर्ण होतं नाही का, अशा प्रकारे. आणि नंतर काय आणि आपण काय एकादशी सोमवार न करती कोण गती होईल त्याची नाही का, एकादशी सोमवार न करती नाही का, एकादशी सोमवार करत नाही त्याची काय गती होईल म्हणतात नाही का. एकादशीच अन्नपान जे नर करती भोजन समान नाही का, विष्टे स्वान विष्टे समान जनते एक नाही का. आपण जर समजा एकादशी जर केली नाही नाही का, तर हे आपण स्वान म्हणजे कुत्रा जसा समजा अन्न खातो त्या पद्धतीनं आपण जीवन जगणं झालं असं ते एकादशी नाही का, असं सांगितलेलं आहे शास्त्राचा हे नाही का. ऐका व्रताची महिमा नेहमी आचरिती जन नाही का, आणि गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी. जे काही हरिकीर्तन जेव्हा हे करत असतील समजा ते जसं विष्णूच्या समान असल्यासारखं ते आहे. एकादशी देवी एकादशी दिनी खायले तो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. काय म्हटलेलं आहे, एकादशी दिनी खायले तो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. एकादशीच्या दिवशी जर अन्न जर खात असेल ना तर सुकर म्हणजे डुक्कर, सुकर म्हणजे डुक्कर येईल जन्मा. मग तुम्हाला जर खात असेल तर खात जा बाबा नाही का. नाही माझं सांग म्हणजे संताचं सांगणं ते सांगतात आपल्यासाठी नाही का. तर आता ते करणं नाही करणं आपल्याकडे आहे नाही का, करा नाही करा ते जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत इह लोकी किंवा सर्व लोकी नाही का. ज्या नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी किंवा इह लोकी. आता ज्याला एकादशी व्रत नाही नाही का, तर त्या या लोकांमधलं इह लोकी म्हणजे या सर्व लोकांमध्ये काय जाणायचं, जाणावे ते प्रेत. काय जाणार प्रेत आहे म्हणतात ते नाही का. विठोबाचे नाम न उच्चारा त्याचे तोंड प्रत्यक्ष कुंड चर्म काचे काल सांगून गेलो. किंवा विठोबाचं जर नामस्मरण करत नसेल ना प्रत्यक्ष ते कुंड कुंड आहे म्हणतात. कसं चर्मकाचं कुंड म्हणजे चामड्याचं एक भांड आहे ते नाही का. पुन्हा सांगितलं तुम्ही काल, जया कुळी नाही एकही वैष्णव, ज्याच्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही तया बुडे भाऊ नदी ताफा नाही का, त्याचा ताफा बुडवल्याशी राहत नाही. गेला तो त्याचं घर कुटुंबच गेलं, त्याची येणाऱ्या पिढी गेल्या आणि गेलेल्या पिढी गेल्या. गेलेल्या पिढ्या सुद्धा मनुष्य आपण काय करू शकतो, पावन करू शकतो. जसं भगीरथानं केलं नाही का, पावन करू शकतो आपण. आपल्या हाती आहे करणं नाही करणं नाही का. आणि येणाऱ्या पिढीचा सुद्धा उद्धार होऊ शकतो ज्याच्या कुळामध्ये वैष्णव जर जन्माला आला असेल तर नाही का. मग अशा प्रकारे आणखी पुन्हा एक सांगितलं होतं, जया घरी नाही तुळशी वृंदावन आणि ते स्मशान गृह जाणार. जया घरी नाही तुळशी वृंदावन. तुळशीचा पौधा सतत हा दोन्ही यानं समजा आपण एक शास्त्रीय कारण आहे आणि एक धार्मिक कारण आहे. धार्मिक कारण असं आहे का त्याच्याशिवाय आपले भगवंत कोणता जेवण घेत नाही. दुसरं कारण आहे का तो पौधा असा आहे का सतत तुम्हाला ऑक्सिजन देतो. ऑक्सिजन एक तो पौधा एक आणि एक आहे दुसरं वृक्ष आहे कोणता का सतत तुम्हाला ऑक्सिजन देतो. कोणता आहे, नाही कडुनिंब नाही, पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड हे तुम्हाला सतत आणि सतत, नाही तर वृक्ष काय करतात माहिती आहे का, रात्रीच्या वेळेस कार्बन डाय सोडतात, ऑक्सिजन घेतात नाही का रात्रीच्या वेळेस, आणि दिवसाच्या वेळेस कार्बन डाय घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणून तर आपण जिवंत आहोत. हे काय संतुलन राखत आहेत झाड काय का. आणि त्यातल्या त्यात पिंपळ असा झाड वृक्ष आहे तो 12 महिने दिवस आणि रात्र फक्त ऑक्सिजन सोडतो आणि कार्बन डाय घेत राहतो नाही का. उत्सर्जित कोणता म्हणजे करतो तो कार्बन डाय करत नाही, तो ऑक्सिजनच करतो. हे बाकीचे उत्सर्जन कोणता करतात माहिती आहे का, कार्बन डाय घेतला का ऑक्सिजन करतात, ऑक्सिजन घेतला का कार्बन डाय.
यांचे मूळ काय संतुलन राखल्या गेलेलं आहे. म्हणून तुळशी हा त्या दोनही प्रकारे पावन आहे, नाही का. म्हणून तुळशीचा पौधा हा प्रत्येक घरी असला पाहिजे. हा शास्त्राचा नियम आहे, परंतु हे धार्मिक याला लावून दिलेल्या ह्या रीती ह्या काही खोट्या नाही आहेत, नाही का. असो, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आज आपण बघणार आहोत. काल आपण काय बघितलं? काल यौवनाचं बघितलं आपण, नाही. काल यौवन नाही का. काल यौवन याचा उद्धार केला कोण? भगवान कृष्णानं. म्हणजे भगवान कृष्णाच्या मुळे झालं ना. जरी मुच्चिंगाचं जाळून टाकला असेल, पण भगवान कृष्णाने त्याचा उद्धार केला. आज आपण रुक्मिणीचा जो श्रीकृष्णाला तो विवाह झाला, नाही का, त्याच्यानंतर आपण काल यौवनाचा बघितलं. तर आज त्या भगवंताला जो पुत्र झालेला आहे, नाही का, त्या पुत्राचं नाव काय आहे? प्रद्युम्न. काय जोरानं बोलायचं इथं, नाही काय प्रद्युम्न आहे, नाही का. अशा प्रकारे त्यांच्या पोटी प्रद्युम्न जन्माला आलेला आहे, नाही का. आता हा प्रद्युम्न होता कोण नेमका? तुम्हाला आता 6-5-6 भागवत झाले, तुम्हाला पाठांतर व्हायला पाहिजे, नाही का. हो, परंतु पाठांतर जरी नाही झालं, पण कानामध्ये आहे ना, असं आहे ते. मग तुम्ही माझा महाराज आमच्या जर पाठांतर झालं तर तुमचं काय काम, नाही का. असं नाही झालं पाहिजे. असो, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हा नेमका प्रद्युम्न होता कोण याचा आपण आता इथं कथा बघूया, नाही का. एकेकाळी काय झालं माहित आहे का, दैत्यला तुमचं वरदान भेटलं ना, ते मातल्याशिवाय राहत नाही. दैत्य कोणतंही असो, ते त्यांना थोडस जरी वरदान दिलं का ते म्हणते आता या जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, नाही का. अशामध्ये एक दैत्य मातला होता. त्याच्यासाठी तो दैत्य मारण्यासाठी, त्याचा समजा हे करण्यासाठी जे तो त्याला वरदान असं होतं का जो पार्वती आणि शंकराला जो मुलगा होईल, पण तोच मुलगा याला काय करेल? वध करेल याचा, त्याच्याशिवाय वध. आता मला सांगा, शंकरजी हे किती 1000 वर्षापर्यंत साधनेमध्ये गेले, यांना मुलगा होईल कसा, नाही का. मग आता होत नाही. मग आता गेले विष्णूजीकडे, नाही का. सर्व देव, इंद्रादिक देव सर्व गेले, ब्रह्माजीकडे गेले. एकच सांगितलं, जोपर्यंत ते ध्यानातून जागे होत नाही तोपर्यंत तर मुलगा अशक्यच आहे. मग आता काय करावं? यांना जागे करा. उठा, जागे व्हा रे आता, नाही का. उठा, जागे व्हा. याच्यासाठी आता जागृत करा. कोणाला? शंकरजीला. मग शंकरजीला जागृत करणारा असा कोण आहे बाबा? तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा ज्या रंभा आहेत, नाही का, नाही का, मेनका आहेत, अशा प्रकारच्या त्या ज्या अप्सरा आहेत त्यांना पाठवलं, नृत्य केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग आता काय करावं? म्हणून आता जोपर्यंत मग आता कामदेवाकडे काम सोपवलं. कोणाकडे? कामदेवाकडे काम सोपवलं. कामदेव, त्याला तुला रती आणि कामदेव, कामदेवाची पत्नी रती, आणि त्या दोघांना बोलावलं इंद्रानं आणि सांगितलं, हे काम आहे, तुम्हाला शंकरजीला काय करावं लागते? जागे करावंच लागते, नाहीतर काय होईल माहित आहे का, हे पूर्ण हे जे राक्षस आहे ना, हे पूर्ण उदो करून टाकलेलं. बरं, आता देवानं सांगितलेलं, कारण देवांचा राजा कोण आहे? इंद्र. इंद्रानं सांगितल्यानंतर ऐकावंच लागते. मग इंद्रानं सांगितलं, यांनी ऐकलं, हे गेले. गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, यांनी नृत्य चालू केलं. कोण? रतीनं आणि कामदेवानं. आता रतीनं आणि कामदेवानं हे नृत्य चालू केलं. चालू केल्यानंतर उपयोग तर काहीच झाला नाही, कारण ते काही साधनेतून येणार. ते साधी सुधी साधना आहे का त्यांची? महादेवाची साधी साधना आहे. अरे ते साधनेमध्ये जर गेले तर किती किती युगापर्यंत असं त्या साधनेमध्येच राहत होते, नाही का. तर मग आता यांना जागे करण्यासाठी कामदेवानं उपयोग केला कशाचा? धनुष्यबाणाचा, जो काम वासना निर्माण करते. त्यांनी धनुष्य काढला
आणि मारला तर त्यांनाही काही परिणाम त्यांच्यावर पडला नाही. मग असं करता करता दुसरा काढला, तिसरा काढला आणि चौथ्याला काय झालं माहिती आहे का, एकदम शंकरजी जागे झाले आणि ध्यान भंग केलं. भगवंताचं ध्यान भंग केलं. भंग केल्यामुळं एकतर शंकरजीला राग येत नाही, नाही का. शंकरजीला राग नाही येत, भोला आहे तो. परंतु कोणी जर जाणून बुजून जर शेपटावर पाय दिला ना त्याला सोडत नाही तो. हो असा आहे. म्हणून शिव भोळा, नाही का. हा शिव भोळा बंधारी, नाही का, असा आहे. तर असा आहे. आता त्याने काय केलं माहिती आहे, एकदम हे काय झालं म्हणून त्याने एकदम पाहिलं त्यांच्याकडे आणि त्यांचा तिसरा नेत्र खुलला गेला. जेव्हा तिसरा नेत्र जेव्हा खुलतो ना तेव्हा समोरचा वाचत नाही, समोरचा हा वाचत नाही. त्यांनी नेत्र फोडल्याबरोबर काय झालं माहिती आहे का, तो कामदेव जळून खाक झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कामदेव तिथंच काय झालं, त्या कामदेवाचा जळून खाक झाला. मग आता रती म्हणू लागली, हे भगवंता मी आता काय करू, माझा आमचा तर काही दोष नाही, आम्हाला सांगण्यात आलं आम्ही ते केलं. मग आता माझा काय दोष त्याच्यामध्ये. तर भगवंताने उशाप दिला, जा द्वापार युगामध्ये तुझा पती तुला मिळेल. कधी, द्वापार युगामध्ये. आणि हे घटना झाली किती, सत्ययुगामध्ये. किती कालखंडाचा फरक आहे, नाही का. द्वापार युगामध्ये भगवंता, पण तोपर्यंत माझं शरीर मी किती म्हातारी होईल, नाही का. तेव्हा माझा जर पती मिळेल तर मी म्हातारी कशी होईल. तर त्यावेळेस भगवंतांनी दिलं, तिला काय दिलं, चिर यौवना दिली. त्याला म्हणतात चिर यौवना. चिर यौवना म्हणजे स्त्री जशीच्या तशीच, किंवा व्यक्ती कोणतंही असो, जसा आज आहे ना, किती युग झाले तरी त्याचं वय वाढणार नाही, काहीच नाही. त्याला म्हणतात चिर यौवना. काय म्हणतात, चिर यौवना. तर तुला चिर यौवना प्राप्त आहे, तू त्यावेळेस तेवढी दिसतील तू. मग असं केल्यानंतर काय झालं, मग द्वापार युगाची सुरुवात झाली, नाही का. द्वापार युगाची सुरुवात झाली, नाही का. द्वापार युगाची सुरुवात झाल्यानंतर काय झालं माहित आहे का, प्रद्युम्न भगवान कृष्णाच्या पोटी जन्म घेतला, नाही का. आणि इकडे हा शंभरासुर होता ना, शंभरासुराचा वध करण्यासाठी आकाशवाणी झाली. शंभरासुराला यमानं येऊन सांगितलं, असा काळाकुट्ट अंधार झाला आणि त्या ढगामधून त्याने सांगितलं शंभरासुराला, काय सांगितलं, का तुझा काळ जन्मलेला आहे, कृष्णाचा मुलगा तुझा वध करणार आहे, हो का. प्रद्युम्न तुझा वध करणार आहे, हो का. बस तेवढंच त्याला माहित झाल्यानंतर मग आता त्याचा वंश कसा बुडेल हाच फक्त शंभरासुर पाहत होता, नाही का. मग एक दिवस काय झालं, रुक्मिणी माता आणि अशी कुठेतरी गेली आणि मुलाला झोपून ठेवलं. या बहादरानं शंभरासुरानं ते मूल घेतलं आणि आकाश मार्गाने पळायला लागला. लागल्यानंतर काय झालं माहित आहे का, तेवढ्यात आता माराव तलवारीनं, तेवढ्यात नारद प्रगटला. नारद मुनी म्हणतो, अरे शंभरासुरा, मुलाचा घात करणं आतताई बनशील तू. स्त्रीचा वध करणे, लहान मुलाचा वध करणे किंवा झोपेमध्ये मारणे, याला काय म्हणतात, आतताई म्हणतात. याला माफी नसते. तुला माफ नाही, लक्षात ठेव. का मुलाचा वध करून राहिला तू, तर मग काय करू, हा माझा काळ आहे ना तुझा, असं करणं. तू आता कुठं आहे, तुझ्या खाली काय, समुद्र. मग समुद्रामध्ये टाकून दे ना तू, समुद्रामध्ये वाचेल का तू हाताने कशाला मारते, जाऊ दे ना खाली. नारद मुनीनं सांगितल्यामुळे त्यालाही वाटलं नाही बरोबर आहे, तुझा जो उपाय आहे, तुझी सांगितली युक्ती बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, हा नाहीतरी म्हणे मछली एखादी येऊन खाऊन टाकल म्हणे. तो प्रद्युम्न किती होता, छोटासा होता, नाही का, 5-6 महिन्याचा. तर तो टाकल्याबरोबर एका मछलीनं गिळला, नाही का. आणि त्या शंभरासुराकडे जो एक आचार्य म्हणजे याचं जेवण म्हणजे आचार्याचं काम करत होता, नाही का. आणि त्या एका भोयानं ती मछली पकडली
आणि ती त्या आचार्याकडे त्यानं नेली ते, आणि ते दोघही नवरा बायको कापायले होते. पण ते कापताना आवाज येत होता मुलाचा रडण्याचा, मुलाचा रडण्याचा आवाज येत होता. तर या दोघांनाही मूलबाळ काहीच नव्हतं, त्या दोघांनाही मूलबाळ नव्हतं. मग आता काय हा आवाज कोणाचा? ती म्हणा लागली, ती म्हणू लागली तिच्या पतीला, अहो स्वामी आरामानं कापा. त्याच्यामध्ये ते आवाज येऊन राहिला मुलाचा. तो म्हणते का मूर्ख आहेस का तू? त्या मछलीच्या पोटामध्ये मुलगा असतो का? नाही का? पण पुन्हा आणखी कापायला गेला, पुन्हा आवाज आला, नाही का? असं करता करता मग ती आरामानं कापायला लागली. जेव्हा कापली ना, तर त्याच्यामधून कोण प्रगटलं? प्रद्युम्न प्रगटला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. त्याच्यामधून प्रद्युम्नाचा म्हणजे जन्म तर पहिले झाला, पण त्याच्यातून ते निघाला. निघाल्यानंतर मग तिला तर मूलबाळ काहीच नव्हतं. मग ती काय म्हणते, अहो आपल्याला मूलबाळ काहीच नाही, नाही का? मग आपण का नाही याला राजाला न सांगता आपण याला पालन करू याचं आणि याला वाळवू आपण. तो म्हणतो तिचा नवरा, जर हे जर राजाला माहीत झालं तर कसं माहित होईल? आपण सांगूच नाही तर कसं माहित होईल? ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्याचं पालन पोषण केलं. परंतु कालांतराला काय झालं माहित आहे का? आता कोणती गोष्ट लपणार तर नाहीच ना. तर यानं काय म्हटलं, जर समजा मला तर राजाला माहित झाला तर माझा वध करेल, म्हणून मी राजाला सांगतो, मी राजाला सांगतो मी, नाही का? तर थोडसा म्हटलं म्हणजे आता छोटासा झाला असेल 2-3 वर्षाचा समजा मला, ठीक आहे. तर मग राजाकडे नेलं त्याला, राजाकडे नेलं. त्याने पहिल्यांदा सांगितलं का आम्हाला मूलबाळ नव्हतं बा. मूल अरे चांगले झालं ना, तुम्हाला मूलबाळ नव्हतं, मुलगा झाला, हे तर आनंदाची गोष्ट आहे, नाही का? हा मुलगा आम्हाला झाला, तर मग आता याचं नामकरण तुम्हीच करा. काय सांगितलं? याचं नामकरण करा बाबा तुम्ही आता. मग याचं नामकरण शंभरासुरानं कोणतं केलं? प्रद्युम्नच नाव ठेवलं त्याचं. गोपाळ कृष्ण भगवान की. त्यानं सुद्धा प्रद्युम्नच नाव त्यांचं ठेवलं. आणि तो मोठा झाला. मग आता काय झालं, ती जी होती त्याची बायको, ज्या स्वयंपाक करणाऱ्याची समजा आचार्याची, ती आणि ही जे रती होती समजा, ह्या मैत्रिणी होत्या. त्या कोण होत्या? ह्या मैत्रिणी होत्या. आता तिला कळलं होतं, तिला कळून चुकलं होतं का हा प्रद्युम्न होय म्हणून, नाही का? मग आता कळल्यानंतर काय झालं, तर आता याने मोठं कसं, मी एवढी मोठी हाईत कसा, नाही का? तर त्या तिनं काय केलं, रसायन शास्त्रामध्ये पारंगत होती ती, नाही का? ती जी स्त्री होती ती रसायन शास्त्रामध्ये पारंगत होती. रसायन शास्त्र तिथून आलं ते, नाही का? तिनं त्या रसायन शास्त्राचा आधार घेऊन त्या एवढ्या बाळाला एकदम लग्नायोग्य करून टाकलं. आणि ते दोघे बरोबरीत झाले आणि त्यांचा विवाह झालेला आहे. गोपाळ कृष्ण भगवान की. आणि हे तर काय झालं नाही, यांचा विवाह झाला आणि यांनी काय केलं, मग शंभरासुराचा वध केला. इथं प्रद्युम्नाची ही कथा इथपर्यंत आलेली आहे. त्याच्यानंतर आहे आता भगवंतावर शमंतक मण्याचा काय आला होता? आड आला होता, नाही का? शमंतक हा 17 जिताजवळ एक काय होता? मणी होता. तो मणी दररोज 10 मन सोनं देत होता, दररोज तो म्हणे. आणि मग आता कृष्णानं सहजच म्हटलं का तो म्हणे तुमच्या तर काही कामाचा नाही, हा राजाच्या जवळ असला तर, नाही का, यानं अधिक श्रीमंत होऊ शकतो बाबा. 17 जिताला त्यानं मागितलं, पण 17 जितानं त्याला दिला नाही. त्यानं दिला नसल्यामुळं काय झालं काय झालं, मग यानं दिला नाही तर मग आता त्याचा जो मणी होता तो मणी प्रसन्न चोरून नेला, नाही का? प्रसन्न त्याचा भाऊ, त्यानं तो चोरून तर नेला. घोड्यावर बसला, चोरून नेल्यानंतर खूप दूर निघून गेला. आणि तो नेल्यानंतर तो त्या मणी दिसत नव्हता, म्हणून आळ कोणावर आला? कृष्णावर आळ आला. कारण कृष्णावर आल्यानंतर बरं बाकीच्यांनी समजा म्हटलं हे ठीक आहे, इथपर्यंत बाकीच्यांनी म्हटलं ठीक आहे. परंतु जेव्हा आपलेच लोक आपल्याला म्हणतात ना का तुम्ही चोर आहे तू, त्यावेळेस मात्र कृष्णाला बहुत दुःख झालं. बलराम दादा सुद्धा म्हणू लागला का तू कृष्णा चोर आहेस, तूच नेला चोरून, दाखव कुठं आहे तर. पण त्यावेळेस कृष्ण
एवढे काही नाराज झाले, कारण का मी चोऱ्या केल्या ना, मी काही चोऱ्या केल्या नाही अशात नाही, पण मी कशासाठी चोऱ्या केल्या नाही का. मी बालपणामध्ये खोडकर होतो हे मान्य आहे मला, परंतु मी नाही चोरला, अशा प्रकारचा त्यांनी सांगितलं. पण बलराम दादा ऐकायला तयार नाही. बलराम म्हणते नाही, तुझ्याशिवाय तर मनी गेलाच नाही. आणि अशा प्रकारचं जेव्हा हे झालं ना, तर मग भगवंतावर आळ आल्यानंतर भगवंत म्हणतात याचा शोध लागला पाहिजे, याचा शोध लागला पाहिजे निश्चित. म्हणून त्यांनी काय केलं, भगवंत ज्या रस्त्यानं प्रसेन गेला होता त्याच रस्त्यानं भगवंत गोपाळ कृष्ण भगवंत हे परमात्मा त्याच रस्त्याने गेले. आणि जाता 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 एका ठिकाणी काय झालं माहित आहे का, एका ठिकाणी सिंहाची आणि त्या प्रसेनची काय झालं, लढाई झाली. त्या लढाईमध्ये तो प्रसेन मारला गेला, तो तिथंच होता पडून. आणि जो मग तो मणी होता, तो मणी कोण घेऊन गेला, तो जांबवंत घेऊन गेला. नाही जांबवंत नाही, कोण घेऊन गेला, सिंह घेऊन गेला. कोण, सिंह. आता तिथपर्यंत भगवंत पोहोचले, पाहिलं तर तिथं प्रसेन पळून होता. मग तिथून मागानं गेला तर तो त्याची तिथून कोण गेलं बा, तर सिंहाचे पावलं दिसले. कोणाचे, सिंहाचे. त्या सिंहानं तो तोंडात धरून नेल्यानंतर तिकडून जांबवंत आले. जांबवंतानं तो पाहिला, तो मणी प्रकाश देत होता आणि सोनं पण मागितलेली इच्छा वरदान करत होता. तो मणी एवढा पावरबाद मणी होता. तर मग तिकडून जांबवंत आल्यानंतर इकडून सिंह नाही का, आणि दोन्ही कोण आहेत, हिंसक प्राणी आहेत दोघी जण नाही का. एका ऐकून जांबवंत आहे, एका ऐकून कोण आहे, सिंह आहे. दोघी जण काय, हे हिंसक प्राणी आहे नाही का. परंतु जे जांबवंत होते ते जांबवंत रीच यांचे कोण होते, राजा, रीचांचा राजा होता. तो साधारण नव्हता, तो ब्रह्माचा अवतार होता. मग त्यांनी काय झालं, आल्यानंतर तो मणी पाहिला आणि त्यांनी हिसकाले केलं, पण त्यांनी दिला नाही. मग त्या दोघांची लढाई झाली. त्या दोघांची लढाई होता 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 त्याच्यामध्ये सिंह मृत्यू पावला. मग सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर तो जो मणी आहे तो कोण नेला, तो जांबवंत घेऊन गेला. जांबवंत घेऊन गेल्यानंतर जांबवंताची मुलगी जी होती, सुंदर पाहायला होती, तिचं नाव काय होतं, काय होतं, जांबवंती आहे ना. जांबवंताची मुलगी जांबवंती आहे ना, हिच्याकडे खेळायला देऊन दिला तू म्हणे. आता भगवान कृष्णांनी पहिल्यांदा काय पाहिलं, तिथं सिंह पळून दिसला, पहिल्यांदा प्रसेन दिसला, मग सिंह दिसला. मग सिंहापासून माग गेला तिकडे, समजा पायानं पावलाने गेले तर कुठं, त्या एका दरीमध्ये कोण दिसलं त्यांना, जांबवंताची मुलगी दिसली, म्हणजे जांबवंती दिसली. जांबवंताची मुलगी जांबवंती दिसली, ती खेळून राहिली होती मणी नाही का, ती मणी खेळून राहिली होती. आणि हे गेल्यानंतर तिथं जांबवंत आले. आणि जांबवंतला जेव्हा कृष्ण म्हणतात का हा मणी मला द्या, तर जांबवंत म्हणते मी एवढा प्रयत्न केले आणि हा मणी तुम्हाला देऊ नाही का. नाही, त्याच्यासाठी दोन हात करावं लागल नाही का, त्याच्यासाठी 2 हात करावं लागल माझ्यासोबत, तसा नाही देणार. तर झालं का, मग दोघांमध्ये युद्ध झालं. त्याला कोणतं युद्ध म्हणतात, द्वंद्व युद्ध म्हणतात. दोघांमध्ये जे होते द्वंद्व युद्ध नाही का. मग असं द्वंद्व युद्ध झालं, परंतु जांबवंत काही साधारण नव्हता. जांबवंत साधारण नव्हते. तर दोघांमध्ये, परंतु भगवंत आहे ना, कृष्ण भगवंत आहे. मग यांनी काय केलं माहित आहे का, भगवंताला मग त्यांनी आणि पाहिलं का बा आपण तर आपल्या तर समोर टिकत नाही कोणी, पण हे यांचा टिकाव लागत आहे, याचा अर्थ हे साधारण नाही आहे असं त्या दोघांनाही असं वाटलं. ते युद्ध तिथं संपलं नाही का. मग ठीक आहे, मग ओळख द्यायच्या वेळेस मग कोण, मी जांबवंत, मी कृष्ण. मग तेव्हा कळलं ते त्यांना, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र हे लंका दहन म्हणजे लंका विजय करून आले होते नाही का. लंका विजय झाल्यानंतर ज्यावेळेस सर्वांनाच बोलावलं होतं, वाली म्हणजे सुग्रीवाला बोलावलं होतं. तिकडे त्यांचे जेवढे समजा ते नाही का, सर्वांना बोलवून त्याचा आदर सत्कार केला होता.
आणि प्रत्येकाला विचारून सांगत होतो, विचारत होते का तुम्हाला कशाची आवश्यकता आहे मागा, मी देतो तुम्हाला. पण त्यावेळेस जामवंतानं एक मागितलं होतं, भगवंता मला काहीच पाहिजे नाही, पण फक्त माझी एक इच्छा आहे का तुमच्या सोबत दोन दोन हात खेळण्याची माझी इच्छा आहे. का तुमच्यामध्ये बल किती आहे बाबा? हे कोण म्हणते? जामवंत म्हणतात श्रीराम प्रभूला, तुमच्यामध्ये बल किती आहे हे मला पाहायचं आहे. तर श्रीराम प्रभू म्हणतात, ते काय म्हणतात, मी ही जी तुमची जी इच्छा आहे ना ती आता नाही पूर्ण करत, ती कधी करेल? द्वापार युगामध्ये पूर्ण करेल. असं कोणाला? जामवंतला सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग जामवंतात मग त्यावेळेस ओळखलं का भगवंतानं दिलेला आशीर्वाद आपल्याला तो आज पूर्ण झाला. दोघांचं काय झालं? द्वंद्व युद्ध. त्याच्यामध्ये मग आता काय झालं नाही का? आता काय झालं? गोपाल कृष्ण भगवान की जय. तर नेमकं झालं काय माहित आहे का? मग आता म्हणतात जामवंतची, आता हा मनी घेऊन जा तुम्ही. मनीचं नेता हे एवढं सुंदर रत्न माझ्याकडे आहे, मुलगी माझी नाही का, हे सुंदर मुलगी माझी जामवंती, हिला पण आता तुम्हाला एका अटीवर मनी देतो मी नाही का. तो मनी एका अटीवर देतो का जोपर्यंत तुम्ही हिला येणार नाही. भगवंत म्हणतात ठीक आहे नाही का, तुमची जशी इच्छा. भगवंतांनी मग जामवंती सोबत काय केला? विवाह केला. अशा प्रकारे ते जामवंती त्यांची पत्नी झाली. गोपाल कृष्ण भगवान की. मग तो मणी घेतला. मणी घेतल्यानंतर मग गेल्यानंतर सतराजितानं जो आरोप केला होता भगवान कृष्णावर, तो मणी सतराजिताला देऊन दिला. मग सतराजितानं म्हटलं का मी तुमच्यावर फुकट आरोप केला बाबा, माझी गलती झाली, मला माफ करा. आता या आता मी तुमच्यावर आड घेतल्यामुळं मी खजील झालो, पण आता याचं म्हणून प्रायचित्त म्हणून माझी मुलगी जी आहे, तिचं काय आहे ना, सत्यभामा, सतराजिताची मुलगी होय, तर ही मुलगी माझी तुम्हाला अर्पण करतो. ही तर घेऊन जा, हिच्या सोबत विवाह करा. तर सतराजिताची मुलगी सुद्धा जी सत्यभामा होती, त्या सत्यभामेसोबत कोणाचा विवाह झाला? भगवान कृष्णाचा. आता नेमकं जर पाहिलं, आता हे सत्यभामा होती कोण? सत्यभामा होती कोण? तर सत्यभामा ही चंद्रसेना होती. ज्यावेळेस श्रीराम प्रभूला ऐरावण मैरावण यांनी चोरून नेलं होतं, ही त्यांची पत्नी होती चंद्रसेना. आणि मग ते मरत नव्हते, कारण ते त्या म्हणजे पाताळ लोकातून ते भुंगे होते, ते काय अमृत आणून या ऐरावणच्या ह्याच्यावर जिथं ज्याला याचं रक्त सांडत असेल त्याच्यावर टाकलं ना, तिथून ऐरावण तयार होत होते. मग आता हे माहित नव्हतं कोणालाच माहित नाही, फक्त एकाला सोडलं तर कोणाला माहित होतं? फक्त चंद्रसेनाला माहित होतं, तिच्या बायकोला. कोणती गोष्ट माणसाची हे कोणाला माहित राहते? पत्नीला माहित राहते ना. आता बाकीच्यांचं काय सोडा बा, आता आपल्या घरचं राहते. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर चंद्रसेनाला कमजोरी नाही का, माणसाची कमजोरी पाहिल्या बरोबर माहिती. आता तिची कमजोरी त्याची कमजोरी त्यांना माहित होती का हा कुठे मरते म्हणून नाही का. तर मग आता ती म्हणे मी सांगते, पण माझी एक इच्छा आहे म्हणे, ती माझं भगवंतावर प्रेम असं हा तर स्वीकारत असेल तर मी समजा मनात हे सांगतो. तर हे कोण माहित आहे का, हे हनुमंतानं पहिलेच देऊन टाकलं. ठीक आहे बाबा, हे जर असेल ना तर ठीक आहे, मी तुमची इच्छा पूर्ण करतो, पण आम्हाला सांगा हे कारण. मग तेव्हा कारण सांगितलं ना का हे जे भुंगे आहेत हे पाताळ लोकातून आणतात आणि याच्यावर टाकतात, हे अमृत कुंडातून अमृत घेऊन येतात, अमृत आहे ओके. मग बजरंग बलीनं काय केलं माहित आहे का, ते तिथंच मोठा भुंगा आहे म्हणे, तो जास्त आणते. मग तो म्हणजे मोठा जास्त काम आहे आपल्याला. ह्या गेलं बजरंग बली एका गजानं भुंगा लंबा नाही का, आणेनच कसा. मग हे छोटे तर असे बिलकुल एकूण टाकले. मग हे झाल्यानंतर काय झालं माहित आहे का, तर हे झालं समजा मनाचं. परंतु मग हे युद्ध झाल्यानंतर सर्व संपलं. मग आता बजरंग बली नाराज राहत होते, काय करायचं.
आता त्यांनी ओळखलं, श्रीराम प्रभूने ओळखलं का तुम्ही नाराजीत का, तर त्यांनी सांगितलं, मग त्यांनी सांगितलं का अशी अशी गोष्ट आहे, मग एवढीच गोष्ट जा म्हणे, तिला सांगून द्या म्हणे का मी येईल समजा म्हणायचं, परंतु मी तिथं जास्त वेळपर्यंत थांबणार नाही, जर समजा काहीतरी समजा हे झालं, तिथं जर व्यत्यय आला तर मी निघून जाईल. अशा प्रकारचं मग तिनं त्या पद्धतीनं तिथं ते हे केलेलं आहे, नाही का. तर ठीक आहे, मग हे गेल्यानंतर माहिती आहे का, तिला सांगितलं बजरंगबलीनं अशी अशी गोष्ट, प्रभूला जर समजा काहीतरी अडथळा झाला ते थांबणार, ठीक आहे ना म्हणे. तिनं मस्त व्यवस्था करून ठेवली. बस प्रभू रामचंद्र गेले अशी, त्यांनी काय करून ठेवलं होतं, पहिलेच व्यवस्था करून ठेवलं. ते जे भुंगे होते ना, त्या भुंग्या करूनच काम घेतलं. बस तुम्हाला मारतो नाही एक काम करा मला कोणतं, ह्या पूर्ण पलंग आहे ना लाकडाचा, पूर्ण पोखरून पूर्ण पीठ काढून टाकायचं, खाऊन टाकायचं पीठ, फक्त काय वरचा सापला ठेवा, नाही का. मग त्यांनी तसं केलं. मग प्रभू रामचंद्र गेले आणि बसले पलंगाबरोबर, पलंग मोडल्यानंतर मग ते निघाले. पण जाता जाता सांगितलं, तुझी इच्छा आज नाही पूर्ण करत, मी द्वापार युगामध्ये करत. ती सत्यभामा द्वापार युगातली ती चंद्रचे नाव आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आता इथं जो मणी होता, त्या मणी सुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना देऊन गेला. पण तो मणी म्हणतात मग तो अकुराच्या जवळ गेला, असं ते तिकडे एक लंबी कथा आहे, ते तिकडे आपल्याला काही जायचं नाही. मग आता भौमासुराचा उद्धार, नाही का. भौमासुरानं काय केलं होतं माहित आहे, तर सर्व राजे जिंकून त्या सर्व त्यांच्या पत्न्यांना काय केलं होतं, बंदी बनवलं होतं, नाही का. बंदी बनवलं होतं. मग आता बंदी बनवलं तर भगवंताला ते सोडावं लागते, कारण भगवंताचा अवतारच त्यासाठी होतं. मग यांनी काय केलं माहिती आहे का, भगवंतांनी त्या राजाचा म्हणजे भौमासुराचा वध केला आणि त्याच्या बंदिस्त असलेल्या जेवढ्या काही स्त्रिया होत्या, किती होत्या, किती 16 सहस्र होत्या, 16 सहस्र 100, नाही का. बाकीच्या मग ह्या त्या विया केलेल्या ह्या वेगळ्या, नाही का. अशा करून गणित बेरीज करून किती झाल्या, बेरीज करा ना, 16 सहस्र 108. अशा प्रकारे भगवंताला आता कोणी काय म्हणते का, हा तुमचा देव ना, हा इतक्या मोठ्या बायका असतात का. मग आम्ही आता एक जण काय झालं, एक जण गेली आता भागवत ऐकायला गेली. मी आता जसं मी सांगितलं, आज छान असं भागवत सांगितलं, नाही का. भगवंताला हा गेला, माणूस गेला ऐकायला. म्हणजे पहिल्या दिवशी तिनं काय ऐकून आली होती ती का, द्रौपदीने 5 नवरे होते बाबा, मी एखादा करू का. द्रौपदीने किती होते, 5 होते. मग आता तिला 5 होते तर मी एखादा करू का. मग हा म्हणते थांब मी जातो ऐकायला, मग करतो वाटलं तुला इच्छा आहे. हा गेला ऐकायला. याच्यानंतर हा ऐकायला गेल्यानंतर नेमकं हेच चालू होतं, भगवंताला 16 सहस्र 108 आहे. हा गेल्यानंतर हा म्हणते आज एवढी कथा सुंदर होती, म्हणते भगवान भगवान कृष्णाला 16,108 पत्न्या झाल्या. का ग म्हणते एखादी करू का. तू म्हणते तुम्ही चुप राहा मी चुप राहते. गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे 16 सहस्र 108 त्यांना सांभाळा. तुका म्हणे नटधारी भोगुनी ब्रह्मचारी आहे तो. हे लोक आता यायला म्हणाव काय, आता काही समजत नाही त्यांना, आता काय म्हणाव यांना. अरे भगवान रामाचं चरित्र हे उच्चारणीय नाही, हे आचरणीय आहे. आणि कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. याचं फक्त उच्चारण करायला लागते. मग त्यांनी मग 16 सहस्र 108 केल्या म्हणून तू एक करून तर पाय. मग 2 बायका फजिती आहे का, बस बोंबलं, नाही का. आयुष्याची धूळधाणी करायची असेल तर 2 बायका कर, कोण सांगितलं तुला, नाही का. तो काळ होता एकेकाळी, आता नाही राहिला तो. मी त्या दिवशी बोलून गेलो, एक म्यान में 2 तलवारी नहीं रह सकती. अगर एक तर मग एक तलवार काढून फेकून द्यायला लागल, नाही तर दुसरं जर काम असेल तर ते म्यान फेकून द्यायला लागल, नाही का. असं आहे ते. म्हणून तो काळ होता, तर त्या काळामध्ये होऊन गेला तो. आता काळ जमत नाही.
नाही का. कोणता नियम कुठं तो आपल्याला लावावा लागतो. मग आता तो करते तसा म्हणून तू तसा. आता लोक नेमकं त्याच्यावरच बोट ठेवतात. जे वाईट आहे चांगलं सोडून देतील, पण वाईटावर नेमकं बोट तिथंच ठेवतील नाही का. पण चांगलं 99% ऐकणार नाही लोक. 1% का आमच्या जण. आता आम्ही एवढं सांगितलं, सांगता सांगता एखाद्या वेळेस का जीभ पलटते. तो महाराज बाई काहीही बोलते. आता एवढं 7 दिवस एवढं मोठं सांगितलं गेलो वाया. शब्द होय, शब्दापाशी शब्द एखादा. मी तर तुम्हाला माता भगिनीच्याच याच्यामध्ये, कारण जे आम्ही सांगतो ते याच्यामधलं सांगून राहिलो. काही आमच्या जवळ तर याच्यामधलं आहे नाही काही. पण तरी पण मी तुम्हाला जेव्हा जाता जाता मी माफी मागत असतो. जे काही माझ्या मुखातून वाईट पडलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला माफ करा नाही का. असते असं काही नाही का. बोलता बोलता एखादा शब्द घसरते नाही का. तर अशा प्रकारे भगवंताला. आता भगवंत किती लहान होते माहित आहे का. भगवंत नेमके 7-8 वर्षाचे होते. आणि ह्या गोपिका किती मोठ्या होत्या माहित आहे. ह्या कमीत कमी कोणी 17 वर्षाचे 18 वर्षाचे लग्न झालेला काही ह्या गवळणी होत्या. ह्या यमुनेमध्ये आंघोळ करायला जात होत्या. तर हा कळंबाचे झाडाला कपडे नेऊन घेऊन जात होता. लोकांनी लावला असाच तुमचा कृष्ण. काय काय नाहीत बोलत. म्हणजे म्हणायचं तात्पर्य का लोक तिथंच बोट ठेवतात जिथं एखादी चुकी होते नाही का. असो म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, देहाची पायरी शुद्ध झाली. निंदक असायला पाहिजे नाही का. नाही का. असं राहतातच ना ते. आमच्या घरा शेजारी म्हणा, तुमच्या घरा शेजारी म्हणा, राहतात. त्याच्याबद्दल हे नाही. चला असो. असं मग आता समोर एक कथा आलेली आहे. नृगराजाची कथा आली नाही का. इक्ष्वाकुश वंशाचा राजा नृगराजा नाही का. हा राजा इतका जबरदस्त राजा होता का हा दानामध्ये याच्याकडे सत्र चालायचं ना. हा दानामध्ये त्याच्याकडे जेवढ्या गायी होता, कोणाला काय लागते सर्व गायी दानामध्ये देत होता. जे लागते दान त्याला ते दान तो देत होता नृगराजा नाही का. आता एक दिवस काय झालं माहित आहे का. एक दिवस दान करत असताना तो भाव मनामध्ये पाहिजे. दान करत असताना भाव कसा पाहिजे. शुद्ध पाहिजे, नाही तर करू नये. मी सांगत असतो आता आम्ही कुठं कुठं कार्यक्रम करतो. कार्यक्रम केल्यानंतर सांगतो आम्ही, चांगल्या दुकानातून चांगल्या खारका आणजा बरं. बदामा चांगल्या आणजा नाही का. आता तिथं दुकानात गेल्यानंतर ते विचारतात पूजेच्या होत का. हा तुम्ही म्हणता पूजेच्या. तो आपल्या काढते किती 1857च्या. तो घेते एकदम पैसे फक्त 1000 रुपयानं कमी असतात. पहा पैसा फक्त 1000 रुपयानं कमी असते ते बरं. पण ते काढ. आता ते घेतल्यानंतर त्या खार का झाल्यानंतर मग बदामा एकही उपयोगी लागत नाही. माझ्या शाळेमध्ये माझ्या जे शिक्षक आहेत ते म्हणते हा खारका बदामा होईत वाटते. आता काय सांगा. अरे कडू असतात ना. बदामा कडू असतात. तुम्हाला काय माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. महाग किती राहते फक्त 1000 रुपयाचा फरक पडत असते. परंतु एक आहे पूजा भगवंताची आहे ना. त्याच्यासाठी 1857च्या काही नाही पाहिजे. आता काही लोक काय करतात थ्यात घेते आणि टोपल्यानं. म्हणजे आता आहेत जे ब्राह्मण लोक आहेत ते काय करते बम समोर ते काय करतात त्या वाण्याला ते घेऊन जातात आणि जेवढे आले तेवढे देऊन टाकतात. नारळ जेवढे आले तेवढे देऊन टाकतात नाही का. मग ते काय असते माहित आहे का, ते खराब झालेले राहते. आणि तुम्ही जर त्या देवाला खराब देत असेल तर तो नवग्रह तर शांत होत नाही, उलटे तुमच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. मी सांगत असतो आणायचं असेल ना शुद्ध काडी. अरे काडी खाणं खाणार ना तुम्ही. ते बिचारे ब्राह्मणाच्या घरी, ब्राह्मण तर खाणार नाही पण त्याच्या घरी असलेले पोरं बार खातील नाही का. त्याच्या अंगी लागन ते नाही का. मग त्यावेळेस कोण म्हटलं समजा म्हणायचं, त्यावेळेस जर कोण म्हटलं नाही का, त्यावेळेस म्हटलं कोण का खार का गोदामा खाऊ मग काय करतो. अशी परिस्थिती आहे. म्हणणे तात्पर्य त्याला हे काय माहिती आहे का. आता दानामध्ये काही आपण देतो ना, माणसाची वृत्ती अशी असली पाहिजे, सात्विक वृत्ती असली पाहिजे. मनाच्या भावापासून आपण दिले पाहिजे नाही का.
इतरत्र आता हे दानाचं आलं म्हणून मी सांगत आहो तुम्हाला, नाही तर मी जाणून बुजून काही घेत नाही असा विषय नाही का. आता नेमकं झालं काय माहित आहे का, आजकाल लग्न असतात कुणाकडे, हा तिकडे एक तर काय म्हणतात पहिल्यांदा ऐर पट्टी बंद आहे हो, आणि इकडे मग ऐर पट्टी बंद आहे, आणि पहिल्याच दिवशी जेव्हा नानोरा चालते ना त्यावेळी रस्ते मस्त पाठ बस टाकून राहतात. मग हे पाठ काय नानारा एकच पाठ टाकायचं, त्याचे आंघोळ करायची नवरदेवाची झालं. मग त्याने माहिती आहे ना आणणारे आणतात नाही का, पण आणणारी अशी आहेत ऐर पट्टी बंद आहे ना, बरं ठीक आहे आता येऊसा दुपट्टा घेऊन जाते नाही का, आणि ते कपडे आणि ते तिथे त्याला विचारतात दुकानात गेल्यानंतर, हो हे लग्नाचे कपडे आहेत, हा ते हे कोणाला द्यायसाठी माहितात का, ते म्हणतात हो हो. मग तू दुसऱ्या पेटीमध्ये म्हणजे दुसऱ्या खाण्यामध्ये ठेवलेले कपडे काढते, ते कपडे तिथे यायला. आता हे महाग किती करायचे, स्वस्त म्हणजे काही पैशाचाच फक्त फरक पडते, ते त्यांचा मतलब नाही सोडत. तर असं करून ते देते. आता एवढूसा दुपट्टा आणल्यानंतर तो त्या नवरदेवाच्या बापानं नेसाव का काय करा नाही का, एवढं सांगत राहते. तर म्हणणं तात्पर्य असं आहे, माझं म्हणणं आहे, मी सांगत असतो माझे जेवढे काही हे समजा मनाचे जे श्रोते आहेत त्यांना मी सांगत असतो, कोणाचं पाप घ्यायचं नाही. कारण त्याला तुम्ही दिलेलं तो तुम्हाला फाटेपर्यंत शिव्या देते फाटेपर्यंत शिव्या देते हो. हे देवाचं नव्हतं बोकळे खायला दिलं, मनामध्ये नव्हतं ना देणं, आणलं असं. हे साडी पाय नाही, शेवच नाही नाही का, 6 वारी असते ते 5 वारीच घेऊन आला बोकड्यानं काय आणतो नाही. अशा प्रकारचं त्यांना शिव्या खाऊ खाऊ ते फाटेपर्यंत साडी, ते साडी फाटेपर्यंत शिव्या खा लागतात. मग आता तुम्ही जे दान दिलं तर ते शिव्या खासाठी दिलं का नाही का. मग तुमची जर समजा वाहवा करायची असेल तर फक्त काय 4-2 पैसे जास्त जातील तुमच्या जवळचे नाही का. माझं म्हणणं असं आहे नाही का, असं आहे. आता मी सांगावं नाही पण कुठं कुठं सांगावं लागते काही काही गोष्टी, कारण तुम्हाला वाचवण्यासाठी. अधिक मासामध्ये जेव्हा मी 15 वर्ष गौरकारची यायचं समजा मनाची अधिक मास त्या पोथी वाचली 15 वर्षे. आता 15 वर्षी वाचल्यानंतर तिथं आता श्रोते येतं. आता आलेलं ते दान असं ते एवढी नाही भेटत का, 1 रुपयाची 2 रुपयाची ते पंथी 5 रुपयाची. मी विचार करू या पंथीचं मी करू तरी काय, त्या पंथीचं करू काय मी, त्या अजूनही माझ्या टोपलंभर पडूनच घरी नाही का. द्यायचं आहे तर मग एकतर काय करायचं माहिती आहे का, चांगलं मना भावातून समजा द्यायचं ना, तर द्यायचंच नाही ना, काही मागत नाही ना, ते मागतात काय नाही मागत. तर याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला हे आता दानामध्ये असं आहे नाही का, दान धर्म जर नाही केला ना, मी तुम्हाला सांगत असतो, दान धर्म जर केला नाही तर गंगेमध्ये तुमच्या अस्थी स्वीकारत नाही. गंगा ही तुमच्या अस्थी स्वीकारत नाही, दान धर्म नाही केला तर नाही का. दान धर्म जर नाही केला ना तर गंगा तुमच्या अस्थी स्वीकारत नाही. तुम्हाला याच्यावर दृष्टांत सांगतो मी, नीट ऐका. हे कल्याण गुरु रे, चुपचाप बसा. गोपाल कृष्ण भगवान आता कल्ला कोणाचं नाही, कोण बिलकुल ती एका जवळ न करायचे, जो अलग अलग तुम्ही आपल्या जवळ ठेवायचं. ऐका ना, नीट ऐका, पद्धतशीर ऐका. अशा प्रकारे आता झालं काय नेमकं, एक म्हातारी अशी होती, एक म्हातारी होती. हा दृष्टांत चांगला आहे, ऐका, तुमच्या कामाचा आहे. एक म्हातारी होती, ती तिथं तिच्या घरी 100 एकर जमीन होती नाही का. 100 एकर जमीन असून तिचा मोठा बंगला म्हणजे होता. आणि कोणी मागायला गेलं तिच्या इथं भिक्षा आणली तर ते आलं नाही पाहिजे म्हणून दरवाजा समोर असे खुटी रोहिले होते नाही का. आणि आता एक साधू आला तिथं, माई भिक्षा आणली. अरे म्हणे तू इकडून कशाला आला, म्हणे इकडून कोठा आहे म्हणे, कोठा हे दिसत नाही का तुम्ही कुठे रोहिलेले, इथं साहेब बैलांचे जनावरांचे काय हे कुठे आहेत बांधलेले, इकडून कोठा आहे. तर त्याला पाठी मागून दिलं टाकून, पाठी मागून जा म्हणे. आता हा याला असं वाटलं पाठी मागून त्याचा दरवाजा असेल, तर हा पाठी मागून गेल्यानंतर घराच्या तिकडून होती कोथरी.
तिकडून काय होती नाही का तिकडे शुद्ध भाषामध्ये काय म्हणतात त्याने शुद्ध भाषाच नाही गोत्रीले नाही का नाही नाही गोत्रीला नाही शुद्ध भाषा नाही त्याला असं तर मला सांगून द्या वाटलं नाही का आता तुम्ही संडास माणसा तो घरात राहायचे आताच्या पोरायला नाही समजत. संडास माणसा तो घरात राहायचे आता पूर्वी लोक काय करत होते माहित आहे का पूर्वी लोक काय करत होते घरामध्ये जेवण करत होते आणि बाहेर जात होते आता बाहेर जेवण करतात आणि घरात येऊन करतात गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ही परिस्थिती आहे त्या बुढीनं काय केलं माहित आहे का मागून जा म्हणे मागून आहे म्हणे आता हा मागून गेला तर लागली गोदरी मध्ये गेल्यानंतर किती बुडी बदमाश आहे म्हणे हो म्हणतो हे पहिलं गेलं सापडलं बदमाश एवढं बदमाश नाही पाहिलं मी आहेत ना म्हातारे बदमाश नाही अशात ना की भाग नाही पण ह्या बदमाश किती याने हिनं काय केला कळस केला एवढी बदमाश पाहायला भेटणार नाही मला आता ते बिचार इतकं तोंड गेलं चाललं गेलं आता एक दिवस काय झालं हिचा मोठा ऊसाचा तांडा होता ऊस नाही का ऊस कमीत कमी 30-35 एकरामध्ये ऊस होता नाही का 100 एकर जमीन 2 पोरं इंजिनियर होते आणि एक पोरगा ते 100 एकर जमीन सांभाळत होता तर हे बुडी काय झालं एक दिवस त्या ऊसाच्या याच्यामध्ये गेली आता तिकडून 2-4 जण पोरं आल्यानंतर त्यांना हे शिव्या द्यायला लागली एवढ्या वेवढ्या शिव्या द्यायला लागली ते म्हणे बुडे म्हणे ऊस तर तोडला नाही हो म्हणे ऊस तर तोडलाही नाही शिव्या देऊन राहिली म्हणे तू म्हणे तू म्हणे शिव्या देऊन राहिली म्हणे ऊस तर तोडला नाही म्हणे अरे ऊस नसेल तोडला म्हणे मा ऊसाकडे त्या पाहिलंच का म्हणे एवढी कुठी बदमाश होती ऊसाकडे पाहू देत नव्हती ती नाही का आता कालांतरानं काही दिवसानंतर हिचा झाला मृत्यू हिचा काय झाला मृत्यू झाला मग आता हिचे 2 इंजिनियर पोरं होते हे काय म्हणते आता हकीकत याने पूर्ण माहिती होती कास्तकार जो होता त्याला हकीकत पूर्ण माहिती होती पण ते इंजिनियर होते त्याला काही माहित नव्हती आपली आई एवढी बदमाश होते म्हणून ते कारण ते दूर राहत होते ना तर झालं काय माहित आहे का मग त्या गुढी समजा मनाची आहे तिथे ते पूर्ण समजा मनाच्या तिला अंतिम संस्कार केला वगैरे झाल्यानंतर मग तेरवी आली तेरवी मध्ये कीर्तन ठेवलंय का महाराजाचं आमच्यासारखाच महाराज नाही का असं कीर्तन ठेवलं असं ना आमचा एक वैशिष्ट्य आहे समोरचा व्यक्ती कितीही बदमाश असो त्याची आम्ही स्तुतीच करणार नाहीतर आम्हाला मुका लागल एक तर पाकिट आले नाही का आणि नाही घेतलं तर डबल तो आमचं कीर्तन सांगणार नाही म्हणून त्याचं गुणगान करायला लागते आम्हाला तर कसंही असो मग बुढीचं गुणगान असं चालू केलं का मी आहा ह्या मंजुळा बुढीचं नाव होतं तिथं या मंजुरी सारखी या गावामध्ये पाहिजे नव्हती एवढी सुंदर पाहिली नाही बरं गुणानं एवढी सुंदर होती का लोकांना बाहेर चालणाऱ्याला आवाज देत होती अरे या जेवण करायला ताट वाढून आहे नाही का एवढं गुणगान केलं एवढं तो काय म्हणते समोरचा कास्तकार एवढाले डोळे करून त्या महाराजकडे बाहेर आता त्याची दृष्टी सर्व इकडे त्या दोघांवर होती कारण ते दोघं जण पैशावाले होते त्याने माहित आहे बुढीचं जर आपण चांगलं हे जर केलं तर इकडून पैसा जास्त भेटते आपल्याला नाही का डाळे महाराज थोडं फुकट येणार याच काम होतं तिकडे बर तर हा कास्तकार जो होता मुलगा तो एवढाले डोळे करून त्याच्याकडे पाय कोणा आणलं म्हणे मनात म्हणे याला आणलंच कोण म्हणे नाही का बरं याचं कीर्तन झाल्यावर अरे बुढी तशी नव्हती ना बुढी बदमाश होती ना त्याचं म्हणणं होतं तू या बुढीला काऊन हे बदमाश होती नाही हिचं गुणगान काऊन करून राहिला बा तू नाही का झालं कीर्तन झाल्यानंतर तो म्हणते महाराज का हो महाराज तुम्हाला कोण आणलं म्हणे दोघंहीनच आणलं म्हणे नाही का तिकडून हे भेटले असेल म्हणे जास्त नाही का नाही म्हणे करा लागते म्हणे नाही तर आमची फजिती आहे म्हणे आमचं काम तेच आहे का कोणाची वाहवा करणे झाल्यानंतर काय झालं बरं आता आपला कार्यक्रम सर्व झाला मग आता त्या दोघांनी म्हटलं याला का बुढीच्या अस्थी आपल्याला गंगेवर न्यायची आहे गंगेला कुठं हरिद्वारला बर पण हा काय म्हणतो कास्तकार जो आहे तो अहो काही नेण्यात अर्थ नाही
नाही घेणार गंगा. अरे नाही 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 असं कसं म्हणते, आपली आई 100 एकर जमीन, आम्ही इंजिनियर, लोक काय नाव ठेवतील आम्हाला. नाही 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 न्यास लागल आपल्याला. बरं आता ते पैशावाले मग आहे तुमच्यामध्ये तर ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी बस आपल्या त्या दोघांच्या 2 पत्न्या नाही का, आणि हा एक हे तिघही जण समजा यायचे, तिघांच्या 3 घेतले, आपण चालले. गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, ते बुढीचे अस्थी घेतल्या, बुढीच्या अस्थी घेतल्या. अस्थी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हाड हाड राहायचं ते नाही का, ते वेचून घेतात एका याच्या मडक्यामध्ये ठेवतात आणि ते मुख्य घेऊन जातात नाही का, नाही का, किंवा पुटुळीमध्ये बांधून येतात, असं लाल पुटुळी नाही का, यांनी बांधल्या गेले. आता गेल्यानंतर काय झालं, हे विमानानं दिल्लीला उतरले. दिल्लीवरून विमान होतं ते लेट होतं, उशिरा होतं, कमी जास्त 3-4 घंट्याचं उशिरा होतं ते. मग आता काय करायचं बा, तिथपर्यंत काय करायचं, आपण कुठं थांबायचं. म्हणून तो काय म्हणते, एक त्यातला म्हणजे माझा मित्र आहे म्हणते इथं, त्या मित्राच्या इथं आपण जाऊ बा, कधी आलो नाही तर आता त्याचे दैवतांना भेटही होऊन जाते. 4 घंटे आपले व्यतीत होतील, जेवण खाऊन करू आपण तिथं. मग ठीक आहे. मग आता ते मित्राच्या घरी गेले. गेल्यानंतर 4 घंट्यापर्यंत तिथं राहिले. मग नंतर वेळ झाली म्हणून ते आता आले कुठं, विमानतळावर दिल्लीला. आल्यानंतर बसले. बसल्यानंतर हरिद्वारला गेले. एक ब्राह्मण सांगितलं 10,000 रुपये मोजून दिले त्याला नाही का, आणि त्याला म्हणे आमच्या आईच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करायच्या आहेत. तर म्हणे चांगलं ठीक आहे ना म्हणे, चला ठीक आहे. मग आणली ती पूजा घेतली, मांडली, पूर्ण मांडल्यानंतर पूजा मांडल्यानंतर त्या म्हणे अस्थी कुठे. आता अस्थी मागायला गेलं, मग ती थैले थांबून राहिली, त्याच्यामध्ये पाहून राहिले, शोधून राहिले, पण त्या थैल्यामध्ये त्या अस्थी काही नव्हत्या. अस्थी त्या थैल्यामध्ये नव्हत्या. एकामेकावर कोलत होते. मग बायकोवर नवरा कोलत होता, बायको नवऱ्यावर कोलत होती. तुम्हीच ठेवला ना. अगं म्हणे ठेवलं ना त्याच्यामध्ये, मी माझ्या हातानं ठेवलं म्हणे नाही का. घरी फोन केला का, घरी किती राहिलं का, घरी नाही राहिलं म्हणे, तुम्हीच तर दिलं म्हणे. मग तो काय म्हणते, त्यातला आपण म्हणजे आपण कुठं म्हणजे तो ब्राह्मण काय म्हणते, का हो म्हणते तुम्ही येताना कुठं थांबले का म्हणते. हा एका ठिकाणी थांबलो. कुठं, दिल्लीला माझ्या मित्राच्या घरी. मग तिथं फोन करून पहा म्हणते बाबा, ते असं राहिलं तर. मग फोन केल्यानंतर तो त्या मित्राला फोन लागला. तो मित्र म्हणते, मित्राला म्हणते का इथं सा काही त्या अस्थी तर काही इथं राहिलं का गाठोड वगैरे. आता तो नेमकाच माहित आहे. आता मी तर नाही काढलं म्हणते, मला माहितही नाही, पण माझ्या घरची बाईला सवय आहे म्हणते. माझ्या घरच्या बाईला सवय आहे, पाहुणे आले म्हणजे थैले थांबवण्यासाठी. काही बाईलेच नाही ती सवय. कोणी गेलं का बिलकुल तिकडे गेली का पाहिजे थांबवते, तिच्यात काय आहे. मग वाटलं काढणार नाही पण पाहून घेईन नाही का. मग गेले ते सवय होती. आता हे कुठं तरी गेले तर थैला ठेवून होते. हिनं पाहिलं असेल ना, पाहिलं ते पाहिलं, त्याच्यात उघडून दिसले हाळ. हिनं ते थैलं ते त्यातलं काढून घेतलं बोत का ते पुतळी नाही का. आणि हा नवरा विचारते तिले का हो, तू काही तुझे सवय आहे, तू काही पुतळी गिटळी त्यातली वगैरे काही. हे पहा म्हणे, तुम्हाला सांगतो असतील तुमचे मित्र, हा ते आता जर मित्र असे जर आणले ना माझ्या घरामध्ये, तुम्हाला राहू देणार नाही. हा खातात म्हणे खानावळी मध्ये, आणि ते हाळ घेऊन येतात म्हणे माझ्या घरी. आणि ते हाळ म्हणे मी गटारात फेकून दिले म्हणे. ते त्या बुडीचे हाळ कुठं गेले, गंगेत गेले का कुठं गेले, अरे गटारात गेले. गटारात गेले तिचे. म्हणून दान धर्म जर नाही केला ना, गटारामध्ये जातील तुमचे आमचे सर्वांचे. म्हणून दान धर्म सात्विक भावनेनं करत जात नाही का. झालं. आता ते काय म्हणतात दोघ जण, आता नाही अस्थी नाही, आता आपण काय करू. आता बुडीची तिथं आपण जाणलं, बुडीला तिथं राख असेलच ना, ते राख आणू आपण. तो कास्तकार तो म्हणते राखही नाही स्वीकारत, गंगा घेतच नाही. अशा व्यक्तीचं काहीच घेत नाही. हो तुमची इच्छा असेल तर आणा म्हणे, तुम्ही जा म्हणे. गावाले आले. गावाले आल्यानंतर काय केलं माहित आहे का, जिथं बुडीला जाळलं होतं ते जाळलेल्या ठिकाणची काय घेतली, राख घेतली. ते कापुराची डबी नसते का, त्या कापुराच्या डबीमध्ये भरली
आणि भरल्यानंतर काय झालं माहित आहे का, ती डबी ठेवली कशामध्ये, थैल्यामध्ये. थैल्यामध्ये ठेवल्यानंतर मग यांनी पुन्हा तयारी केली. ह्या 2 बाया नाही का, तिघ जणांच्या 3 बाया नाही का, नाही का, आणि हे 3 जण म्हणजे 6 जण एकूण हे निघाले. निघाल्यानंतर गेले दिल्लीवरून गेले हरिद्वारला. हरिद्वारला गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, आता तिथं पूजा, ब्राह्मण तोच आणा ना म्हणे तुम्ही, रक्षाही चालते म्हणे आपल्याला, त्या रक्षिता आपण विसर्जित करू म्हणे रक्षा. मग ब्राह्मणानं पूजा मांडली, सर्व झालं. त्याच्यावर काय ठेवली, डबी ठेवून दिली. डबी ठेवून दिल्यानंतर झालं काय माहित आहे का, मग पूर्ण पूजा झाली. झाल्यानंतर तो काय म्हणतो ब्राह्मण, स्त्रिया ज्या आहेत ना, स्त्रियांनी खाली आंघोळ करा, आणि जे माणसं आहेत तुम्ही 3 जण, हे पूजा उचला आणि वर घेऊन जा तुम्ही नदीच्या, आणि हे पूजा विसर्जित करा. आता या 3घांनी पूजा घेतली, वर गेले गंगेमध्ये, आणि ती पूजा 3घांनी टाकून दिली. आणि ह्या 3 जणी ज्या होत्या ह्या खाली होत्या, हे खाली आंघोळ करत होत्या. आता त्या पूजामध्ये असलेली डबी जी होती राखेची, रक्षाची नाही का, ती राखेची म्हणजे रक्षा जी होती ती समजा मनाची, ती तरंगली वरते. डबी काही डुबणार आहे का, त्याच्यात हवा असल्यामुळे काय ते तरंगली हलकी राहते. ती डबी तरंगत तिथं त्या बाया, त्याच्या बायका काम आंघोळ करून राहिल्या, एकी जणी जवळ गेली, तिनं तशीच घेतली, दिली आपल्या याच्यात दाबून. आता दिल्यानंतर काय झालं नेमकं माहित आहे का, आता या तिनं काही भरली नव्हती, ती भरली होती दुसऱ्यानं त्याच्यात टाकली होती, पण तिला काही ओळखीची नव्हती. तिला असं वाटलं, तिनं पाहिलं त्याच्यात रक्षा, गंगा माईनं आपल्याला रक्षा दिली वा आपल्याला काय दिली, विभूती दिली आपल्याला नाही का, नाही अंगाला दिला आपल्याला. तिनं पाहिली आणि ते ठेवून दिली. ठेवून दिल्यानंतर हे ना आंघोळ केल्या मस्त बढिया पैकी, आणि मस्त तयाऱ्या केल्या. घरी आल्यानंतर तेरवीचा कार्यक्रम होता. तेरवीच्या कार्यक्रमामध्ये मस्त बढिया पैकी पंक्ती बसलेल्या आहेत, आणि प्रत्येकाच्या हातावर थोडी रक्षा दिसून, आणि ज्या वेळेस ज्यानं ती डबी भरली होती त्याच्यापर्यंत गेली, ते म्हणते हे डबी कुठं सापडली होती. अहो म्हणते, हे गंगा मातेनं प्रसाद दिला म्हणते नाही का, आम्ही आंघोळ करत असताना हे म्हणते गंगेमध्ये वाहत आली म्हणते, ती मी कोणालाच नाही सांगितली म्हणते, आणि चुपचाप इथंच खोलून तुम्हाला प्रसाद देता म्हणजे थोडा अंगारा नाही का. सर्व जणेले अंगारा खूप घातला रे बाबा ती नेते नाही का. ज्याच्या पाशी ज्यानं भरली होती डबी त्यानं ओळखली का, हे तर म्हणे आपल्या माहिती रक्षा होय म्हणे. इथं कशी आणली म्हणे, हो म्हणे तुम्ही नाही काय वरती गेले म्हणे तुम्ही विसर्जित करायला, आणि आम्ही खाली होतो म्हणे, ती वाहत रक्षा आली म्हणे नाही का, अंगारा तो नाही का विभूती, आणि ते म्हणे आता तुम्ही घ्या म्हणे सर्वजण. अहो म्हणे ते माझ्या आईची राख होय म्हणे, तिथं लिहिलेली होई, घरी आणली वापस म्हणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, तुम्ही गंगेला कितीही विसर्जित करा, पण तो व्यक्ती जर सात्विक नसेल ना, तो व्यक्ती जर नामधारक नसेल ना, तो दान धर्मी नसेल ना, त्याची गंगा राख असती तर काय, पण रक्षाही तुमच्या आतमध्ये घेत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे काय, हे काय माहित आहे का, म्हणजे सर्व जे कार्य दान धर्मातून सर्व कार्य करते नाही का. दान देने से धन घटता नाही, धन की शुद्धता होतीये. जेवढं तुमच्याकडे आहे, म्हणण्याचा अर्थ असा आहे का, जेवढं तुम्ही तुमच्या मिळकतीमधून 10% 10% तुम्ही कशाला, परमार्थाला हे केलं पाहिजे नाही का. नाही का, करावा परमार्थ अहिर्निशी म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, करावा परमार्थ अहिर्निशी नाही का. नाही का, तुका म्हणे जेथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहिर्निशी, जिथं सत्वाचं नाही का, रजतम गुणी काय म्हटलेलं आहे, रजतम गुणी रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला नाही का. तुका म्हणे जेथे म्हणजे रज म्हणजे काय,
माया म्हणजे तम म्हणजे काय, नरकाची केवळ, रजेतो सबळ, माया जाळ, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहिर्निशी. हा परमार्थ केला पाहिजे का दान धर्मातून हा परमार्थ घडतो. आणि दान सर्वात महत्वाचं आहे. दान आणि नामस्मरण करणे या कलियुगामध्ये माणसाला उद्धार करून जायचं असं तर हे नाही का असं असं आहे ते हे जे आहे तर नृगराजाचं तसंच झालं. नृगराजाचं तसंच झालं. याने काय केलं माहित आहे का, नृगराजानं एक गाय एका ब्राह्मणाने दान दिल्यानंतर ती त्या ब्राह्मणाच्या घरून गाय वापस आली आपल्या तळामध्ये. ती गाय वापस आली कुठं, पुन्हा त्याच्याकडे तळामध्ये पूर्व. मग राजानं काय केलं, राजानं काही एक विचार केला नाही, त्याला माहितीही नाही, पण त्यानं ते दुसऱ्या ब्राह्मणाला सुद्धा तीच गाय काय केलं, तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान केली. मग आता तो पहिला ब्राह्मण आला आणि काय म्हणतो राजाला, हे राजा, मला तू जी गाय दाना दिली ना, ती गाय तुझ्या तळामध्ये आलेली आहे, त्या तळामध्ये आलेली आहे, मला माझं दान दे, वापस दे. तो म्हणते दान ही गाय तर म्हणे मी यांना दिली अमक्याला, नाही का, ती दिली असेल तू, ती गाय मला दे. मग त्याला मागायला गेला राजा, तर राजा म्हणते आता तुझा हातच ओला आहे, आता संकल्प केला तू, ही गाय मला दिली आणि आताच वापस मागून राहिला मला, नाही 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 मी हे काय देणार नाही. तो राजा म्हणतो या बदली तुला मी 1000 गाई देतो. राजा म्हणतो या गायीच्या बदल्यात मी तुला 1000 गाई देतो, पण ती गाय मला दे, कारण मी पहिल्या ब्राह्मणाला ती दिलेली आहे. तो म्हणते ते तुमचं तुम्ही काय ते पहा, तुम्ही आताच संकल्प केला, मी काही गाय वापस देत नाही. मग आता पहिल्याला काही भेटली नाही म्हणून पहिल्यानं त्याला काय दिला, श्राप दिला ब्राह्मणानं. जा तू दान, एक दान मला दिल्यानंतर ते दुसऱ्याला तू देऊन राहिला ना, तू पुढच्या जन्मात सरडा बनशील. कोण बनशील, सरडा बनशील. नृग म्हणजे सरडा, नृग म्हणजे सरडा. तो पूर्व जन्मामध्ये कोण होता, नृग राजा होता, आणि तो नंतरच्या जन्मामध्ये कोण झाला, सरडा झाला, सरडा. आणि तो सरडा भगवान कृष्णाच्या नगरीमध्ये त्या विहिरीमध्ये होता. आणि तो सरडा एवढा होता, त्या गोपाळांनी यांनी पाहिलं, कोण, यादवांची मुलं, आणि असा मोठा सरडा त्यांनी आयुष्यात पाहिला नाही. मग भगवान कृष्ण आले, त्यांना सांगितलं का सरडा एवढा एवढा आहे बाबा. त्यांनी बघितला तर त्या सरड्यानं सांगितलं, मग तुझा त्याचा पूर्वजन्म सांगितला गेला. मग भगवंतांनी त्याचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून एक दान दुसऱ्याला काही अर्जित करू नये, अशा प्रकारचे ते तसं होते. पण नेमकं आता भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या इंद्रप्रस्थाला गेले. भगवान कुठे गेले, इंद्रप्रस्थाला गेले. इंद्रप्रस्थाला गेल्यानंतर आता आपण वाजले किती टाइम वाहत आहे ना आपला, टाइम आहे ना, 4:30 झाले. व्हायचं आहे का, करू इंटर करू का, इंटर करू का. पांडवांच्या इंद्रप्रस्थाला गेले. कुठे गेले, इंद्रप्रस्थाला गेले. ज्यावेळेस भगवंत कुठे गेले, इंद्रप्रस्थाले गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, तिथं युद्ध संपलं होतं. भगवंत युद्ध संपवून राजाही नियुक्त केला होता. राजा कोण केला होता इंद्रप्रस्थाचा, कोण होता राजा, युधिष्ठिर होता. कोण होता, युधिष्ठिर होता. युधिष्ठिर हा तिथचा राजा. आता तिथं कोणताही राजा जर म्हटलं तर तिथं शांतीसाठी आपल्या ज्या नगरातील जे लोक आहेत, नगरवासी आहेत, त्यांच्या सुख शांतीसाठी काय करत असतात, यज्ञ करत असतात. पहिल्याच्या काळामध्ये काय होतं, यज्ञ होतं ना. आता कोणता यज्ञ आहे, आता कोणता यज्ञ आहे, आता भागवत यज्ञ आहे. पहिलीच्या काळामध्ये खरोखरची यज्ञ होती. त्यावेळेस त्रेतायुगामध्ये 60 हजार वर्ष तपश्चर्या करायला लागत होती. तप म्हणतात त्याला. एका पायावर तप. हिरण्यकश्यपूने कसं एका पायावर तप केलं. आणि जो विश्वामित्र आहे त्यानं 60 हजार वर्ष तपश्चर्या केली. किती,
60,000 वर्ष त्याचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष, नाही का. 60,000 वर्ष त्याने तपश्चर्या केली, नाही का. त्यावेळेस एवढी तपश्चर्या होती, 60,000 वर्ष कमी झाले का. आता त्याच्यानंतर मग त्रेतायुगामध्ये सुद्धा त्रेतायुगामध्ये जास्त महत्व कशाला होतं माहिती आहे का. यालाच होतं, कशाला, तपालाच होतं. पण काही त्याच्यामध्ये यज्ञ करत होते, तप आणि यज्ञ हे दोन आहेत. परंतु द्वापार युगामध्ये फक्त यज्ञाला खूप महत्व होतं. पण आता कलियुगामध्ये काय, आता नामामृत ज्याला म्हणतो आपण का, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कोणतं यज्ञ, आता नामयज्ञ आहे. केव्हा हे जे आपण हे आहे समजा नामामृत आहे, याच्यामधून आपल्याला फळ प्राप्त होते, नाही का. म्हणून त्यावेळेस राजसूय यज्ञ हा कोण करण्याचं ठरवलं होतं, युधिष्ठिरानं. कोण, युधिष्ठिर हा राजा झाला आणि त्याला यज्ञ, राजसूय यज्ञ म्हणजे घोडा सोडा लागतो, नाही का. आणि घोडा सोडल्यानंतर काय माहित आहे का, तो जो कोणी घोडा पकडेल त्याच्यासोबत युद्ध करायला लागत असेल, नाही का. अशा मग आता असं करता 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 काय झालं माहित आहे का, नेमकं काय झालं, यांनी हे केलं. पण आता तिथं जाऊन एक जो जरासंघ होता, जरासंघ हा 17 स्वाऱ्या केल्या होत्या, नाही का. मोहम्मद घोरीनं किती केल्या होत्या, 17 केल्या. त्यानं वरचं सर्वच घेऊन गेला. मोहम्मद घोरीनं सर्व 17 स्वाऱ्या करून भारतावर सर्व वरचं मुकुट कापून नेले, सर्व देवाचे देवगी जे सोन्याचे ते सर्व तोडताड करून नेलं. फक्त जे जमिनीत राहिलं होतं तेच राहिलं होतं, वरचं सर्व नेलं होतं त्यानं. फक्त ते आता जमिनीतून काढलं म्हणून आपल्याला ते फायदा आपल्याला भेटलं ते, नाही का. तर तशाच या जरासंघानं 17 स्वाऱ्या केल्या होत्या. कुठं, मथुरेवर. भगवान श्रीकृष्ण कंटाळून गेले होते याला. शेवटी आता याचा काटा काढायचा आहे म्हणून यांनी काय केलं माहित आहे का, सोबत घेतलं एका जणाला. कोणाला, भीमाला घेतलं. कोणाला, भीमाला. आणि गेले जरासंघाला. आणि यांनी बदललं रूप. कोणतं घेतलं रूप, ब्राह्मणाचं रूप घेतलं दोघही जण. आणि त्या जरासंघाला म्हणतात, हे जरासंघ, आम्हाला आमची एक इच्छा आहे, पूर्ण कराल. कोणती इच्छा आहे तुमची, सांगा. दान धर्मामध्ये होता, तोही करत होता. तुमची इच्छा सांगा. आमची इच्छा एक आहे का, या दोघांपैकी तुला त्याच्यासोबत द्वंद्व युद्ध खेळायचं आहे. या दोघांपैकी हे असं, आणि तुम्ही ठीक आहात का माझ्यासोबत. मी गदा युद्धेमध्ये 1 नंबरचा, म्हणजे मला कोणी आजपर्यंत हरवलं नाही, नाही का. मथुरीवर मी एवढे गेलो, जरी पळून आलो पण कोणाला भिलो, पळून येत आहे तो तिथून मार खाऊन, नाही का. तर ठीक आहे म्हणे. आता त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर भगवान कृष्ण होते आणि कोण होतं, भीम होता. आता गोपाळ कृष्णाकडे पाहिला, हा काय तीळ पापड, हा तो एका गध्यानच माझा याचा नायनाट होऊन जाते, तीळ पापड आहे. मग आता माझे योद्धा कसा पाहिजे, बरोबरीचा योद्धा पाहिजे. आता हा भीम दिसते थोडासा माझ्या बरोबरीचा, नाही का. ठीक आहे, याच्यासोबत मी युद्ध करायला तयार आहो. ठीक आहे, मल्ल युद्ध. त्याच्या इथे मल्ल खांबवतच, तिथं मल्ल तिथं हे ठेवलेलं ग्राउंड, नाही का, मल्लाचं. आणि तिथं गेल्यानंतर लागलं युद्ध. असं युद्ध चालू झालं का नाही, गद्या हा गदा झाले मारे. भगवान भीमाने गदे खाल्ले आणि याने गदे खाल्ले. गदे कोणते, हे नाही का आपली टांकी, त्याला गधा म्हणतात, त्याला गदा म्हणतात. एवढा फरक आहे, शब्दाचा फरक आहे. भीमसान महाराज गदे कसं खात असते, गदे नाही, गदा नाही का. आणि अशा मारणं पिकणं चालू केलं. आणि मारता मारता दोघे हात गदे निसटले. मग आता हातानं करता तोही काही साधारण थोडा. तो जरासंघ कोण होता माहित आहे का, तो जरा नावाच्या यक्षिणी पासून जोडल्या गेलेला तिचा पुत्र होता. ते कोणाने झाले 2 मुलं, 2 अर्धी मुलं होते. ते एक मुलगा होता का, तो नाही, अर्धा भाग इकडे. त्या जरा नावाच्या यक्षीनं ते जवळ आणले आणि ते एकाने एक जुळले आणि ते जिवंत होऊन तो जरासंघ झाला, नाही का. म्हणून त्या तिचं नाव जरा होतं, मग याचं नाव जरासंघ ठेवला. म्हणजे संघ घडून आणला तिनं. संघ घडलं म्हणजे घडवणे, म्हणजे मेळ घालवणे. आणि तिनं मेळ घातला दोघांचा, म्हणून तेव्हापासून त्याला जरासंघ म्हणत होते.
आणि तो एक साधारण नव्हता आणि युद्ध चालू तर आता तो काही बसर जात नव्हता. तर भीमाने एक सांगितलं का तू तसा मरत नाही, तू किती मारशील तर मरणार नाही, तू असं कर फक्त असं. म्हणजे त्याला टंगळे पकड त्याची आणि चिरून टाक त्याला. मग यांनी काय केलं, भीमाचं लक्ष गेलं. भीमसेननं काय केलं, धरली 2 टंगळे चिरून टाकला. चिरल्यानंतर फेकून दिला इकडे तिकडे. आणि ते चिरून फेकल्यानंतर त्या जवळ आले, पकडले, जुळले पुन्हा. आणखी एक वेळा तसंच केलं, पुन्हा आणखी जवळ आले जिंकले. पण भगवंतानं सांगितलं मग भीमसेन तसं नाही, असं आणि असं कर, तेव्हाच हे मरतील, नाही तर तोपर्यंत मरणार नाही. मग त्यांनी काय केलं, हे लक्षात आलं त्याच्यात, ते असं केलं आणि असं केल्यानंतर तिथंच त्यांचा अंत झाला. अशा प्रकारे जरासंधाचा काय झाला, उद्धार झाला. गोपाळ कृष्ण भगवान की जय.